अंजली दमानियांकडे असलेल्या कथित सीडीआर संदर्भात आता चौकशी केली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशी करण्याचे आदेश दिले। सीडीआर कसा लीक झाला याची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। सीडीआरवरून दमानियांनी केलेल्या टीकेला शिवसेना नेत्यांनी प्रत्युत्तर दिलंय। पाहूया। असा हा सीडीआर कशा पद्धतीने लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल। प्रत्येक नंबर व्हेरीफाय करून अख्खी लिस्ट मला त्या AI थ्रू मिळाली। ती कोण व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला इतके महत्त्वाचे कॉल डिटेल दिले आणि इतकी महत्त्वाची माहिती देणारा माणूस तुम्हाला माहितीच नाही। तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलं की मी सगळे विषय बोलत नाही, कारण मी जे विषय घेते ते तडीस नेईपर्यंत लढते। नुसतीच बडबड मी कधीही केलेली नाहीये। अंजली दमानियांनी खराचे कथित सीडीआर समोर आणल्यानंतर चांगलंच राजकारण पेटलंय। दमानियांकडे सीडीआर आले कसे असा सवाल आता उपस्थित केला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या सीडीआर संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे दमानिया यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। अंजली दमानियांनी अनोळखी व्यक्तीकडून सीडीआर आल्याचं म्हणत खरात सोबत संपर्क साधलेल्या राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केले होते। सीडीआर हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही। तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे। त्यामुळे असा हा सीडीआर कशा पद्धतीने लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल। मला असं वाटतं की या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही। ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी देखील दमानियांनी समोर आणलेल्या सीडीआर वरून सवाल उपस्थित केले आहेत। दमानियांना कोणत्या व्यक्तीने डिटेल्स दिल्यात, तसंच अनोळखी व्यक्तीवर तुम्ही विश्वास कसा ठेवला असा सवाल सुषमा अंधारेंनी दमानियांना केलाय। यानंतर दमानियांनी देखील अंधारेंवर पलटवार करत प्रत्युत्तर दिलंय। प्रत्येक नंबर व्हेरीफाय करून अख्खी लिस्ट मला त्या AI थ्रू मिळाली। ते सुद्धा मी अख्खं माझ्या फाइंडिंग सकट सगळ्या मीडिया चॅनल्सना पाठवलेलं आहे। हे त्यांनी आधी जाणून घ्यावं आणि मग काय ते बोलावं। पण मला गंमत अशी वाटते की प्रकाश महाजन आणि खरं तर जयश्री खाडीलकर सुद्धा यांनी कुठचाच व्हिडिओ हा खरातांविरुद्ध केला नाही, रुपाली चाकणकरांविरुद्ध केला नाही, लैंगिक शोषणावर केला नाही, जादू टोण्याच्या अघोरी प्रकारांवर केला नाही, पण ते माझ्यावर व्हिडिओ करतात। असो, मला काही फरक पडत नाही। तुम्ही आधी असं म्हणालात की कुठल्या तरी व्यक्तीने तुम्हाला कॉल डिटेल्स दिले, नंतरच्या स्टेटमेंटमध्ये म्हणालात की तुम्हाला एका ॲपमध्ये टाकून तुम्ही ते नंबर चेक केले। दमानिया ती कोण व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला इतके महत्त्वाचे कॉल डिटेल दिले आणि इतकी महत्त्वाची माहिती देणारा माणूस तुम्हाला माहितीच नाही, किंवा अनोळखी माणसाच्या माहितीवर तुम्ही इतक्या चटकन विश्वास ठेवला की दे धडाम तुम्ही लगेचच माहिती प्रसारित केली। किंवा ते कोणतं ॲप आहे की ज्या ॲपमध्ये माहिती टाकल्यानंतर कोणाचे किती कॉल आहेत, आउटगोईंग किती, इनकमिंग किती, ड्युरेशन किती, हेही कळतं। सुषमा अंधारेंचा माझ्यावर काहीतरी प्रचंड राग आहे, म्हणून विषय सोडून त्यांचा सगळा फोकस हा अंजली दमानिया आणि कुठेतरी त्यांना हे एस्टॅब्लिश करायचं की अंजली दमानिया आणि भाजपचा काहीतरी आपसात काही त्यांचं अंडरस्टँडिंग आहे। मी सिलेक्टिव्ह आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, दमानियांनी असं केलं। विषय काय आणि तुम्ही बोलताय काय? तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलं की मी सगळे विषय बोलत नाही, कारण मी जे विषय घेते ते तडीस नेईपर्यंत लढते। नुसतीच बडबड मी कधीही केलेली नाहीये। अंजली दमानियांनी एकनाथ शिंदेंवर डागलेल्या टीकास्त्रानंतर शिवसेनेनं पलटवार केलाय। दमानियांच्या आरोपांनी एकनाथ शिंदेंचं कर्तृत्व कमी होणार नसल्याचं म्हणत उदय सामंतांनी दमानियांना टोला लगावलाय। तर खरात सोबत संपर्क करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी हर्षवर्धन सपकाळांनी केली। की अशा आरोप प्रत्यारोपावरनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व हे काही कमी होणार नाही, नेतृत्व कमी होणार नाही। उलट जनतेला ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेब भावतात त्याच्यामध्ये वाढच होईल। कारण एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला राजकीय मोठं होत असताना अशा अडचणी निर्माण करण्याचं काम जर होत असेल
तर ते देखील चुकीचं आहे. ही भावना महाराष्ट्राच्या जनतेमध्ये नक्कीच वाढीस लागणार आहे. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की JW मेरिटच्या लेटरहेडवर अशा पद्धतीनं इंग्रजीतनं लिहिलेले कॉलचे डिटेल्स हे पत्रकार परिषदेमध्ये येतात. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे खरात प्रकरण आहे याचे सगळे लागे बांधे सत्ताधाऱ्यांशी आलेले आहेत. त्यामुळे खरात हा विचित्र, विकृत, विक्षिप्त या सर्व प्रवर्गातले जरी असला तरी त्याचे भक्तही ही तशाच पद्धतीचे आहे. एखाद्या स्कॅन्डलमध्ये अडकलेल्या माणसाचे जर थेट स्वरूपामध्ये जर सत्ताधाऱ्यांशी संबंध येत असतील तर त्यांच्यावरही अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या माध्यमातून कुठे ना कुठे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. मनीषा कायंदे यांनी देखील शिंदेंवर टीका करणाऱ्यांवर पलटवार केलाय. शिंदे कच्चे खिलाडी नाहीत, त्यांना कोणी लक्ष करू शकत नसल्याचं कायंदेंनी म्हटलंय. तर दमानियांना CDR जाणीवपूर्वक पाठवला का, याचा खुलासा पोलिसांनी करावा अशी मागणी पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली. एकनाथ शिंदेना कोणी लक्ष करत असेल तर एकनाथ शिंदे पण काही कोणी कच्चे खिलाडी नाहीयेत, हे लक्षात ठेवा. आणि असा कुठलाही प्रयत्न मला असं वाटत नाही कोणी करत आहे. आणि जर का कोणी करत असेल तर आम्ही त्याला चोख उत्तर देऊ. अंजली दमानियाकडे जर अशा प्रकारचे CDR कोणी जाणीवपूर्वक पाठवले असेल तर त्याच्या बाबतीमध्ये या असलेल्या संदर्भामध्ये त्या व्यक्तींनी की त्यांनी तशा प्रकारचा आक्षेप घेतला तर पोलिसांनी त्याचा खुलासा किंवा तिथल्या असलेल्या राज्य सरकारने त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे. दमानियांनी समोर आणलेल्या CDR संदर्भात आता चौकशी होणार आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दमानियांना CDR कोणी पाठवला हे या चौकशीच्या माध्यमातून समोर येण्याची चिन्ह आहे. तसंच दमानियांवरही कारवाई केली जाणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.